खंडाळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी 9 वाजता अनेक मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, पंचायत समिती सदस्य हुसेन शेख, वैजापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, पोलीस पाटील नितीन बागुल, सुधाकर बागुल, संजय बागुल, विजय मगर, विलास पवार, राजाराम बागुल, ग्राम विकास अधिकारी दाणे, संजय सूर्यवंशी, बाळासाहेब जानराव, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र जानराव, सुधीर बागुल, उमेश जगताप, सादिक शेख, अक्रम पठाण, शफीक शेख, शिवराज पैठणकर, शिक्षक कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, टीव्ही 24 न्यूज, खंडाळा, वैजापूर। आणि किती उच्चभ्रू किती श्रीमंत व्यक्ती असला त्याची किंमत या ठिकाणी समान ठेवण्याचं काम या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या राज्यघटनेतून या ठिकाणी केल्यामुळं आपल्या या देशामध्ये अतिशय समतेचं एक विचार आणि कोणी उच्च नीच अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव नसलेलं या ठिकाणचं देशाचं कामकाज या ठिकाणी चालतंय त्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि म्हणून म्हणजे आम्ही शाळेमध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, शिवजयंती असेल, महात्मा फुले जयंती असेल, या सगळ्या जयंत्या साजऱ्या व्हायच्या। परंतु साजऱ्या होत असताना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आकर्षभाव त्या ठिकाणी नसायचा। असा प्रत्येकाच्या मनामध्ये एक आदराची भावना त्या काळामध्ये असायची। त्यामध्ये आम्ही राजकारणी लोकांनी हे सर्व महापुरुष असतील, सर्व देव असतील, यांची विभागणी केली आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, आमच्या राजकीय फायद्यासाठी। आणि या विभागणीमुळं आपल्या समाजामध्ये कुठंतरी उत्कृष्ट येण्याचं या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। खरं म्हणजे ज्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली बॅरिस्टर, त्या काळामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी त्यांची या ठिकाणी हत्तीवर मिरवणूक काढली। त्यांना या ठिकाणी मोठी स्कॉलरशिप आणि विदेशात जाण्यासाठीची मदत मोठी त्या काळामध्ये केली। म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा जातीवाद त्या ठिकाणी नव्हता। परंतु आम्ही राजकीय लोकांनी जातीवाद या ठिकाणी आणल्यामुळं महापुरुषांना आणि या ठिकाणी सर्व देवदेवतांना या ठिकाणी जाती जातीमध्ये विभागल्यामुळं एकमेकांमध्ये या ठिकाणी कुठंतरी तेढ भावना निर्माण झालेली आहे। आणि म्हणून भविष्यामध्ये आपण परत एकदा आपण सगळे सलोख्यानं कसं या ठिकाणी जीवन जगू, सलोख्यानं कसं आपला या ठिकाणी वावर होईल, आणि आपण सर्वच महापुरुषांच्या जयंत्या, सर्वच उत्सव, सर्वच धर्मियांचे उत्सव कसे एकत्रितपणानं गोटे